नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 31 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता नुंबे व सुरक्षा निर्देशांक 2025 नुसार भारतातील कोणते शहर सर्वात सुरक्षित म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळूर. तर विद्यार्थी मित्रांनो, मंगळूर हे शहर नुंबे व सुरक्षा निर्देशांक 2025 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. तर याविषयी आपण काल ऑलरेडी माहिती पाहिलेलीच होती. तर जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहायचं असेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही रिवाइंड करून पुन्हा एकदा पाहू शकता. आता सुरू करूयात आजचे दिन विशेष. 31 ऑगस्ट 1920 खिलाफत चळवळीची सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री या घटकामध्ये आपण खिलाफत चळवळीविषयी वाचलेलंच असेल. तर त्या खिलाफत चळवळीची सुरुवात 31 ऑगस्ट 1920 या दिवशी सुरू झालेली होती. 31 ऑगस्ट 1569 चौथा मुघल सम्राट जहांगीर याचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. 31 ऑगस्ट 1870 इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ मारिया मॉन्टेसरी यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. त्यापूर्वी प्राथमिक शाळांना मॉन्टेसरी या नावाने ओळखले जात. 31 ऑगस्ट 1907 फिलिपाईन्सचे 7वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅक्सेसे यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. 31 ऑगस्ट 1973 शिक्षणतज्ञ तसेच बालमंदिराच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे हे दिनविशेष आहेत. आता थोडक्यात ताराबाई मोडक यांच्याविषयी आपण माहिती पाहूया. ताराबाई मोडक यांचा जन्म मुंबई या ठिकाणी झालेला होता. त्यांचे मूळ घराणे पुण्यामधील चाकण या ठिकाणी होते. त्यांचे शिक्षण व कार्य एकदा थोडक्यात पाहूया. 1914 मध्ये BA पदवीधर म्हणून त्या झाल्या. 1922 मध्ये बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेज राजकोट येथे लेडी सुप्रिटेंडेंट या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या होत्या. गिजूबाई बधेका यांच्या सहकार्याने गीता शिक्षण पद्धती त्यांनी विकसित केली होती. 1936 मध्ये नूतन बाल शिक्षण संघ याची स्थापना त्यांनी केली होती. ग्रामीण व आदिवासी भागात बालवाडींचा प्रसार त्यांनी केलेला होता. हजारो शिक्षकांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले शिशुविहार दादर या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेले होते. 1945 मध्ये बोर्डी येथे ग्राम बालशिक्षण केंद्र त्यांनी स्थापन केले होते. याचे स्थलांतर नंतर कोसबाड या ठिकाणी झालेले होते. शाळा याचा प्रयोग देखील त्यांनी केलेला होता. शाळा थेट शेतात नेऊन स्थानिक साधनसामग्रीतून शिक्षण त्यांनी सुरुवात केलेले होते. अंगणवाडी संकल्पना ग्रामीण व आदिवासी मुलांसाठीचा शिक्षणाचा नवा मार्ग त्यांनी निवडलेला होता. त्यांचे इतर योगदान थोडक्यात पाहूया. शिक्षण पत्रिका संपादन जे मराठी, गुजराती, हिंदी या भाषेमध्ये छापले जायचे त्याचे संपादन त्यांनी केलेले होते. 1946 ते 1951 या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी पद स्वीकारलेलं होतं. गांधीजींनी त्यांच्याकडे बुनियादी शिक्षण आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवलेली होती. गिजूबाई बधेका व ताराबाई मोडक यांनी मिळून 105 बालसाहित्य ग्रंथ संपादित केलेले होते. अनुताई वाघ यांचे मोलाचे सहकार्य त्यांना नेहमीच लाभलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं असं व्यक्तिमत्व ज्यांच्याविषयी आपल्याला परीक्षेत वारंवार प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने 1962 साली सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि त्यांची एकंदरीतच बालवाडी चळवळीची जननी म्हणून ओळख आहे. तर अशा या ताराबाई मोडक यांच्याविषयी आपण माहिती पाहिली. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. स्लिनेक्स युद्ध सराव 2025 भारत व श्रीलंका द्विपक्षीय नौदल सराव हा आहे. हा 12वा द्विपक्षीय नौदल सराव असून दिनांक 14 ते 18 ऑगस्ट 2025 या काळामध्ये हा आयोजित करण्यात आलेला होता. कोलंबो या ठिकाणी हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. INS राणा जे क्षेपणास्त्र विनाशिका म्हणून ओळखले जाते आणि INS ज्योती जे फ्लीट टँकर म्हणून ओळखले जाते. या दोन्ही क्षेपणास्त्र विनाशिका आणि फ्लीट टँकरचा उपयोग या युद्ध सरावादरम्यान करण्यात आलेला होता. याच्या मागील आवृत्ती 17 ते 20 डिसेंबर या दरम्यान झालेली होती. 2024 दरम्यान भारतातील विशाखापट्टणम येथे हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये
स्लिनेक्स हा कोणत्या देशासोबतचा युद्ध सराव आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि या वर्षीचा म्हणजे 2025चा युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला अशा पद्धतीचा देखील विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्यामुळे आपल्याला दोन्ही प्रश्न आता या माहितीमध्ये कव्हर होतील. नुकतेच काही युद्ध सराव झालेले आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. बोल्ड कुरुक्षेत्र हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या देशांदरम्यान 28 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 या दिवशी आयोजित करण्यात आलेला होता. धर्म गार्डियन हा युद्ध सराव भारत आणि जपान या देशांदरम्यान 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या काळामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. शक्ती हा युद्ध सराव भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये आयोजित केला जातो. हा सराव 18 जून ते 1 जुलै 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. नोमॅडिक एलिफंट हा युद्ध सराव भारत आणि मंगोलिया या देशांदरम्यान 31 मे ते 13 जून 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. डस्टलिक हा युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांदरम्यान 16 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर टायगर ट्रायम्फ हा युद्ध सराव भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान 1 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. तर खंजर X11 म्हणजेच खंजर 12 हा युद्ध सराव भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांदरम्यान 10 मार्च ते 23 मार्च 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. तर हे काही महत्त्वाचे युद्ध सराव आहेत. या युद्ध सरावांवर जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आहे कारण वेगवेगळे युद्ध सराव आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. किमान कोणता युद्ध सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला जातो एवढे जरी आपल्याला माहीत असेल तरी आपल्याला प्रश्न सुटू शकतो. त्यानंतर पुढची बातमी आहे अक्षवी आपदा क्षती विवरण. अक्षवी ही एक विकासात्मक संस्था असून सीड्स इंडिया या संस्थेने याची सुरुवात केलेली आहे. सीड्स इंडिया म्हणजेच सस्टेनेबल एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट सोसायटी या सीड्स इंडिया या संस्थेने अक्षवी या विवरणाची सुरुवात करण्यात आलेली होती. या अक्षवीचा उद्देश काय आहे तर आपत्तीग्रस्त कुटुंबांना स्वतःचे नुकसान नोंदवण्यासाठी ई डिजिटल वॉलेट उपलब्ध करून देणे आहे. या अक्षवीची सुरुवात 2023 मध्ये भारतातील काही राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरुवात करण्यात आलेली होती. या अक्षवीचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत किंवा मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत तर सर्वप्रथम डिजिटल नोंदणी. प्रत्येक कुटुंबाला ई डिझास्टर वॉलेट मिळते. त्यामध्ये IVRS, व्हॉट्सॲप, चॅटबॉट, डेटा एंट्री अशा 3 सोप्या पद्धती यामध्ये आहेत. त्यामध्ये सत्यापन प्रक्रिया करावी लागते. नोंदवलेली माहिती स्वतंत्र पातळीवर सत्यापित केली जाते. त्यामुळे डेटाची विश्वासार्हता टिकवली जाते. याचा वापर कोण करू शकतं तर शासन व स्वयंसेवी संस्था मदत, विमा दावे व पुनर्वसन योजना देण्यासाठी या डेटाचा वापर करू शकतो. याद्वारे पारदर्शकता, वेग आणि अचूकता सुनिश्चित होऊ शकते. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अक्षवी हे डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड पोर्टल आहे आणि आपदा क्षती विवरण असे त्याचे लॉंग फॉर्म आहे. यामध्ये आता स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर भारतातील आपत्ती व्यवस्थापन प्रणालीमध्ये डिजिटल साधनांचा वापर करणारी ही पहिली संकल्पना आहे. सेंदाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन जो 2015 ते 2030 या कालावधीसाठीचा आंतरराष्ट्रीय फ्रेमवर्क आहे. या चौकटीशी हे सुसंगत आहे. त्याप्रमाणेच SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स विशेषतः गोल 11 सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज यामध्ये आणि गोल 13 क्लायमेट ॲक्शनशी संबंधित हे प्रकरण आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागांमध्ये समुदाय सक्षमीकरण साध्य करण्याचे उद्दिष्ट याद्वारे होते. तसेच पारदर्शक मदत वितरण व भ्रष्टाचार टाळण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की अक्षवी ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे आणि याविषयी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न नक्कीच संभवत होतो. तर अशाच प्रश्नांवर आधारित अशाच चालू घडामोडीवर आधारित आजचा आपण प्रश्न पाहणार आहोत. तर AXPI म्हणजेच अक्षवी या डिजिटल वॉलेटचा संबंध कुणाशी आहे तर पर्याय क्रमांक 1 आहे कृषी उत्पादन, पर्याय क्रमांक 2 आहे आपत्ती नुकसान नोंदणी, पर्याय क्रमांक 3 आहे आरोग्य विमा आणि पर्याय क्रमांक 4 आहे लघु उद्योग कर्ज. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. योग्य उत्तराला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. त्यामुळे इतरांनाही त्याचं योग्य उत्तर समजेल.
तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, x.com म्हणजेच ट्विटर, WhatsApp, Facebook आणि Instagram अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि विशेषतः यूट्यूबला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.